नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज 5 जुलै 2025 या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 5, 6, 7 आणि 8 जुलै या दरम्यानचा हवामान अंदाज त्याचप्रमाणे पावसासंदर्भात माहिती जाणून घेत आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा, म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे जिल्हे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आणि पुढील 4 ते 5 दिवस पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्याचप्रमाणे सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, कराड, तुळजापूर, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव, वाशिम, शेगाव, जळगाव, अमरावती, नंदुरबार या सर्वच ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर त्याचप्रमाणे पुढील 4 ते 5 दिवस भाग बदलत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे दौंड, बारामती, इंदापूर, पंढरपूर, वडूज, विटा, सांगली, कराड, सातारा, गोरेगाव, खोपोली, खेड, जुन्नर, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली आणि नाशिक या ठिकाणी देखील आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री त्याचप्रमाणे भाग बदलत पुढील 4 ते 5 दिवस अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ढगाळ वातावरणासह पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार आहे। जवळपास संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, दक्षिण आणि उत्तर भारतातही अनेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 4 ते 5 दिवस पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आज आणि उद्या अनेक ठिकाणी आपल्याला येलो अलर्टही पाहायला मिळत आहे। यामध्ये मुंबई, नाशिक, जळगाव, त्याचप्रमाणे कल्याण, डोंबिवली यांचा समावेश आहे। या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय जवान, जय किसान, धन्यवाद।